Hello student, I am Anita Patil. Subject Environment Education and Water Security. Student, today we will start the second chapter Ecosystem. In that, scope of ecology, then structure and function of ecosystem, types of ecosystem, dynamics of ecosystem, ecosystem services, then species interdependence and interaction, and ecological succession. These are the 7 subtopics. First, we will see the scope of ecology. The scope of ecology, in that, to understand the proper structure and functions of various kinds of ecosystems. It is very essential to understand the scope of ecology. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक 2 परिसंस्था यामध्ये आपल्याला 7 वेगवेगळ्या उपघटकांचा अभ्यास करायचा आहे. यामध्ये परिस्थितिकीची व्याप्ती, परिसंस्थेची रचना व कार्य, परिसंस्थेचे प्रकार, परिसंस्थेची गतिशीलता, परिसंस्थेच्या सेवा, प्रजातींचे परस्परावलंबन व आंतरसंबंध तसेच परिस्थितिकीय उन्नत अनुक्रमण या उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. तर स्कोप ऑफ इकॉलॉजी म्हणजे काय? परिस्थितिकीची व्याप्ती म्हणजे काय? तर विविध प्रकारच्या परिसंस्थांची रचना व कार्य समजून घेण्यासाठी व्याप्ती समजून घेणे आवश्यक आहे. The word ecology is derived from 2 Greek words, that is oikos meaning house and ology means to study. Thus, ecology is the study of organisms in their natural home, that is habitat. It is generally defined as the study of plants and animals in reciprocal relationship with their environment. म्हणजेच पहा, इकॉलॉजी म्हणजेच काय? परिस्थितिकी शास्त्र. हा 2 ग्रीक शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे. ऑयकॉस म्हणजे नैसर्गिक अधिवास म्हणजेच नॅचरल हॅबिटॅट व तसेच ओलॉजी म्हणजे अभ्यास करणे. परिस्थितिकी शास्त्र म्हणजे जीवांचा त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये करावयाचा अभ्यास. वनस्पती व प्राणी त्यांच्या भोवतीच्या पर्यावरणाशी असलेल्या परस्पर संबंधांचा अभ्यास म्हणजे परिस्थितिकी शास्त्र. Understand? Then, ecology deals with the relationship between the organism and its environment. Therefore, the scope of ecology becomes wide due to variable environmental conditions as well as abundance of plants and animals. The main function of ecology is to show general principles under which the natural community and its various components operate. These may be applied for the interpretation of various activities of particular plants and the animals in a given region. The biota means plants and animals. Biota means plants and animals of an area can be easily identified and counted. An understanding of ecology is useful for conservation of air, water, soil, wildlife, etc. Ecology has practical applications in the field of agriculture, biological survey, फॉरेस्ट्री अँड फिशरीज. म्हणजेच पहा, परिस्थितिकीची व्याप्ती म्हणजेच स्कोप ऑफ इकॉलॉजी म्हणजे काय? तर सजीव आणि पर्यावरण यांच्या परस्पर संबंधांशी परिस्थितिकीचा संबंध आहे. पर्यावरणाच्या विविध स्थितीमुळे वनस्पती व प्राण्यांच्या विपुलतेमुळे परिस्थितिकीची व्याप्ती मोठी झाली आहे. प्राणी किंवा वनस्पतींचे नैसर्गिक समूह
व त्यांचे घटक ज्या तत्वानुसार काम करतात ते सर्वसामान्य तत्व दाखवून देण्याचे परिस्थितिकीचे कार्य आहे. एखाद्या विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट वनस्पती किंवा विविध प्राण्यांच्या क्रियांचा अर्थ समजण्यासाठी उपयोग होऊ शकतो. एखाद्या भागातील जीवसमूह म्हणजेच वनस्पती व प्राणी सहज ओळखता येतात व परिस्थितिकीच्या साहाय्याने त्यांची मोजणी करता येते. हवा, पाणी, माती, वन्यजीवन इत्यादींच्या योग्य संवर्धनासाठी परिस्थितिकीची समज उपयोगी पडते. शेती, जीवशास्त्रीय सर्वेक्षण, वनीकरण व मत्स्य उत्पादन यामध्ये परिस्थितिकीचे प्रत्यक्ष उपयोग आहेत. आता पहा, जीवनाला पाठबळ देणारा पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे. म्हणजेच काय, अर्थ इज perhaps the only planet in the solar system that support life. The portion of the earth which sustains life is called biosphere. Biosphere is very huge and cannot be studied as a single entity. It is divided into many distinct functional units called ecosystem. म्हणजेच पहा, जीवनाला पाठबळ देणारा पृथ्वी हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे. पृथ्वीच्या ज्या भागात सजीव वाढतात त्या भागाला जीवावरण असे म्हटले जाते. जीवावरण अतिशय विशाल असते व एक वेगळा विषय म्हणून त्याचा अभ्यास करता येत नाही. त्यामुळे त्याला परिसंस्थेच्या अनेक वेगवेगळ्या कार्यगत एककांमध्ये विभागलेले आहे. तर या प्रकरणामध्ये आपण परिसंस्थेच्या रचना, प्रकार व कार्यांचा अभ्यास करणार आहोत. म्हणजेच इन दिस लेसन यू विल स्टडी अबाउट द स्ट्रक्चर, टाइप्स अँड फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम. See the structure and function of ecosystem. In that you see here the different components of ecosystem. In nature, several communities of organisms live together and interact with each other as well as with their physical environment as an ecological unit. An ecosystem is a functional unit of nature, encompassing complex interaction between its biotic means living, and abiotic non-living components. For example, aquatic system such as a pond, lake, river, ocean. This terrestrial ecosystem includes forest, grassland, agriculture, field, desert, etc. The structure of ecosystem includes two kinds of components. म्हणजेच पाहितं, परिसंस्थेची रचना आणि कार्य. निसर्गामध्ये जीवांचे विविध समूह एकत्र राहतात व परस्परांशी तसेच भौतिक वातावरणाशी त्यांचे संबंध असतात. सजीव निर्जीव घटकांमधील गुंतागुंतीचे परस्पर संबंध दर्शविणारी परिस्थितिकी व्यवस्था निसर्गाचे क्रियाशील एकक आहे. उदाहरणार्थ, जलीय परिसंस्था जसे की सरोवर, तळे, नदी, खाडी, महासागर. भूपृष्ठीय परिसंस्था म्हणजेच गवताळ प्रदेश, शेत, वने, वाळवंट इत्यादी परिसंस्थेची उदाहरणे आहेत. म्हणजेच पहा इथं आता कॉम्पोनंट्स ऑफ इकोसिस्टीम यामध्ये परिसंस्थेच्या रचनेत दोन प्रकारचे घटक समाविष्ट असतात. म्हणजेच द स्ट्रक्चर ऑफ इकोसिस्टीम इज इन्क्लूड टू काइंड्स ऑफ कॉम्पोनंट्स. इन दॅट ए इज abiotic component and B is biotic component. First is abiotic component, then second is biotic component. In that abiotic component, physical factors, inorganic substances, organic substances. You see here,
abiotic components means non-living organisms. In that, the biotic component can be grouped into following three categories. Which are the three categories? First is physical factors. Second is inorganic substances. Then third is organic substances. And biotic components means लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजेच याच्यामध्ये परिसंस्थेचे घटकमध्ये दोन प्रकारचे घटक समाविष्ट असतात. त्यामध्ये अजैविक घटक आणि जैविक घटक. यामध्ये पहा, अजैविक घटकांमध्ये कोणते कोणते घटक येतात तर भौतिक घटक, नंतर असेंद्रिय पदार्थ आणि सेंद्रिय पदार्थ. तसेच बायोटिक म्हणजेच जैविक घटक जे आहेत त्याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो तर प्रोड्युसर्स, कंज्युमर्स, डिकम्पोजर्स. म्हणजेच प्रोड्युसर्स म्हणजेच उत्पादक, नंतर कंज्युमर्स मीन्स भक्षक, देन डिकम्पोजर्स मीन्स विघटक. या घटकांचा समावेश हा बायोटिक कंपोनंट्समध्ये होत असतो. Then first we will see abiotic components. In that, the biotic components can be grouped into following three categories. First is physical factors. Physical factors means sunlight, temperature, rainfall, humidity and pressure. They sustain and limit the growth of organism इन अँड इकोसिस्टीम. म्हणजेच पहा, अजैविक घटकांमध्ये पहिला जो घटक आहे, अजैविक घटक म्हणजे निर्जीव. सगळे जे नॉन लिव्हिंग घटक आहेत म्हणजे निर्जीव घटक आहेत ते तीन प्रकारचे असतात. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे हा भौतिक घटक म्हणजेच फिजिकल फॅक्टर्स. सूर्यप्रकाश, तापमान, पर्जन्यमान, हवेतील आर्द्रता व वातावरणीय दाब, परिसंस्थेतील सजीवांची संख्या हे घटक मर्यादित ठेवतात. यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे सेकंड कंपोनंट इज इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस. म्हणजेच सेंद्रिय पदार्थ. इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर, वॉटर, रॉक, सॉइल अँड अदर मिनरल्स. म्हणजेच पहा, असेंद्रिय पदार्थ म्हणजे कोणते पदार्थ तर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन, फॉस्फरस, गंधक, पाणी, माती, खडक व अन्य खनिजे. यानंतर थर्ड कंपोनंट इज ऑर्गॅनिक सबस्टन्सेस. इन दॅट कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, दे आर the building blocks of living system and therefore make a link between the biotic and abiotic component. म्हणजेच पहा, ऑर्गॅनिक सबस्टन्सेस म्हणजे काय तर सेंद्रिय संयुगे. यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रथिने, स्निग्ध पदार्थ हे सजीव घटकांचे मुख्य आधार असतात. ते सजीव व निर्जीव घटकांना एकत्र बांधून ठेवण्याचे काम करतात. यालाच काय आपण म्हणतो सेंद्रिय संयुगे. अशा प्रकारे हे अजैविक घटकांचे तीन जे घटक आहेत ते म्हणजे भौतिक घटक, असेंद्रिय पदार्थ, सेंद्रिय संयुगे. म्हणजेच अबायोटिक कंपोनंट्स कॅन बी ग्रुप्ड इंटू थ्री कॅटेगरीज. फर्स्ट इज फिजिकल फॅक्टर्स, second is inorganic substances, then third is organic components. Then second is biotic components means living organisms. म्हणजेच जैविक घटक म्हणजे सर्व जे सजीव वनस्पती प्राणी जे येतात ते कशामध्ये येतात तर बायोटिक कंपोनंट्समध्ये. इन दॅट
The biotic components can be grouped into following three categories. In that, first is producers. The green plants manufacture food for the entire ecosystem through the process of photosynthesis. Green plants are called autotrophs as they absorb water and nutrients from the soil, carbon dioxide from the air and capture solar energy for these processes. म्हणजेच पहा, जैविक घटकांमध्ये पहिला जो घटक आहे तो उत्पादक म्हणजेच प्रोड्युसर्स. हरित वनस्पती प्रकाश संश्लेषणाद्वारे सर्व परिसंस्थांसाठी अन्न तयार करतात. हरित वनस्पतींना स्वयंपोषित म्हटले जाते कारण ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात, कारण या प्रक्रियेसाठी ते मातीतून पाणी व पोषक पदार्थ, हवेतून कार्बन डायऑक्साईड व सूर्यप्रकाश शोषून घेतात. Then second is consumers. They are called heterotrophs and they consume food synthesized by the autotrophs. Based on food preferences, they can be grouped into three broad categories. म्हणजेच दुसरा जो घटक आहे बायोटिक कंपोनंट्समधला तो म्हणजे भक्षक म्हणजेच कंझ्युमर्स. स्वतःचे अन्न स्वतः तयार न करता स्वयंपोषी वनस्पतींनी प्रकाश संश्लेषणाद्वारे तयार केलेले अन्न ते वापरत असल्यामुळे त्यांना परपोषी असे म्हणतात. त्यांच्या अन्न प्राधान्यानुसार त्यांना 3 प्रकारामध्ये विभागता येते. म्हणजे जिथे पहा, यू सी हिअर consumers are categorized in 3 categories. They can be grouped into 3 broad categories. First is herbivorous, second is carnivorous and third is omnivorous. म्हणजेच पहा, त्यांच्या अन्न प्राधान्यानुसार त्यांना 3 प्रकारामध्ये विभागता येते. पहिला जो आहे तो शाकाहारी प्रथम भक्षक, दुसरा आहे मांसाहारी भक्षक आणि तिसरा आहे ऑमनिवोरस म्हणजेच सर्वभक्षी भक्षक. फर्स्ट इज हर्बिवोरस. फीड डायरेक्टली ऑन प्लांट्स, फॉर एक्झाम्पल काव, डिअर अँड रॅबिट एक्सेट्रा. म्हणजेच पहा, शाकाहारी प्रथम भक्षक म्हणजे कोण? जे वनस्पती खाऊन जगतात, उदाहरणार्थ गाय, हरिण, ससा इत्यादी. देन सेकंड इज कार्निव्हरस म्हणजे मांसाहारी भक्षक. हे प्राणी इतर प्राण्यांना खातात, उदाहरणार्थ सिंह, कुत्रा, मांजर इत्यादी. म्हणजेच पहा, कार्निव्हरस आर ॲनिमल्स विच ईट अदर ॲनिमल्स, फॉर एक्झाम्पल लायन, कॅट, डॉग एक्सेट्रा. Then third is omnivorous. Organisms feed upon both plants and animals, for example human beings, pigs and crows. म्हणजेच पहा, omnivorous means सर्वभक्षी भक्षक. सर्वभक्षी सजीव वनस्पती प्राणी दोन्ही खाऊन जगतात, उदाहरणार्थ माणूस, डुक्कर व कावळा इत्यादी. यांना काय म्हटलं जातं? सर्वभक्षी भक्षक म्हणजेच ऑमनिव्हरस. देन थर्ड इज डिकम्पोजर्स. Decomposers also called saprotrophs. These are mostly bacteria and fungi that feed on dead organic matter of plants and animals by secreting enzyme outside their body on the decaying matter. They play a very important role in recycling of nutrients. They are also called detritivores or detritus feeders. म्हणजेच पहा, तिसरा कोणता कंपोनंट आहे तर
विघटक. विघटक म्हणजेच डिकम्पोजर्स. विघटक जीव हे सजीव प्राणी आणि वनस्पतींच्या मृत्यूनंतर त्याच्या शरीरातील मूलद्रव्य व संयुगे यांचे विघटन करतात. यात प्रामुख्याने सजीव व कवके यांचा समावेश होतो. हे विशिष्ट प्रकारचे एन्झाईम्स म्हणजेच विकरे तयार करून मृत प्राणी व वनस्पतीवर प्रक्रिया करतात. पोषक तत्वांचे चक्रीकरण करण्यात ते महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना मृतोपजीवी असे म्हटले जाते. म्हणजेच मेलेले जे प्राणी असतात, मृत प्राणी असतात व वनस्पतीवरती ते प्रक्रिया करतात आणि मग त्यांचं विघटन करतात. म्हणजेच डिकम्पोजिशन करण्याचं काम कोण करत असतं तर बॅक्टेरिया आणि फंगाई जे असतात ते या ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करतात. आणि म्हणजेच त्यांची भूमिका ही जी आहे ती पोषण तत्वांचे जे चक्रीकरण करण्यामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. They play a very important role in recycling of nutrients. They are also called as detritus or detritus feeders. Student, today we stop here. Next lecture we will see the function of ecosystem. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण इथेच थांबूयात. पुढच्या लेक्चरला आपण परिसंस्थेची कार्य म्हणजेच फंक्शन्स ऑफ इकोसिस्टीम याचा अभ्यास करूयात. थँक यू व्हेरी मच. स्टे होम, स्टे सेफ अँड व्हेरी हॅपी दिवाळी. विद्यार्थी मित्रांनो, थँक यू व्हेरी मच. घरी राहा, सुरक्षित राहा आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करा आणि स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या.